सत्तेत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलंय की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय. शासन सुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच कोणतरी एग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते. महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु मी जसं म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीना आणि मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे मराठा समाजाला या भूमिकेशी दोन्ही पक्ष ठाम राहिले तर महाराष्ट्राचं सामंजस्य आणि शांतीचं जे वातावरण आहे ते बिघडणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पुन्हा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा जाहीर करू. आपण आता विचारा. ती म्हणूनच आम्ही आमची भूमिका क्लिअर केलेली आहे आणि जे बंद करणार आहेत त्यांनाही आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. एससीबीसी मधून आरक्षण मिळणं खरंच शक्य आहे का? कारण त्याबद्दल मतप्रवाह आहे. तुमचा नेमका अनालिसिस काय सांगा? एससीबीसी म्हटल्यानंतर जुन्या काळी सुद्धा आपल्याकडे ही होती, नाही असं नाही. ती फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये होती, उरल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी नव्हती. ज्या ज्या विद्यार्थ्यांना एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती त्यांना असणारं फ्रीशिप मिळत होती. तीच अट नंतर वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण या दोघांनी मिळून आर्थिक दृष्टिकोनातून जे दुर्बल आहेत त्या सगळ्यांना असणारं फ्रीशिप त्या ठिकाणी लावण्यात आली आणि म्हणूनच असणारा फार मोठा वर्ग हा शिक्षण घेऊ शकला. आजही ती अस्तित्वात आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्याला आरक्षण मिळत नाही एससीच्या कोट्यातून, ट्रायबलच्या कोट्यातून किंवा इतर कुठल्याही कोट्यातून तो ईबीसीला क्वालिफाय होतो हे माझं अनालिसिस आहे. त्याच्यामुळे शासनाचा असणारा जो GR आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळतंय आणि म्हणून त्यांना असणारा ईबीसीमध्ये आरक्षण घेता येणार नाही अशी जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे ती घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी धरत नाही. असं घटनेला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. कारण राज्य शासनाला आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हा अधिकार नाही, तर तो केंद्राचा अधिकार त्या ठिकाणी असणार येतो. केंद्राने केलेला असणारा घटना दुरुस्ती आहे आणि त्याच्यामुळे जे जे ईबीसीच्या कॅटेगरीमध्ये बसतात त्या सगळ्यांना असणारं ते आरक्षण लागू होऊ शकतं. मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं नेतृत्व 2 राजांनी करावं आणि त्यानुसार आता एक राजे अधिक सक्रिय झाले छत्रपती संभाजी कोल्हापूरचे. आता तुम्ही त्यांना पाठिंबा देता आहात त्या आंदोलनामध्ये ते मला त्यांचा नेतृत्व मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे.
पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा, असं मला दिसतंय. याचा राजाला बिल्डअप म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेता असं वाटतं. आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भियालेलो नाहीये, कोणालाच भियालेलो नाहीये. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणाऱ्या घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला बीजेपीने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय. सर, रविवारी एमपीएससीची परीक्षा होते आहे आणि ही परीक्षा होऊ देणार नाही असं संभाजीराजे छत्रपती त्यांनी म्हटलंय, आणखी काही नेत्यांनी म्हटलंय. शासनाने निर्णय घ्यावा त्याच्यावरती काय करायचं ते. संभाजीराजांच्या भूमिकेला काय भूमिका पाठिंबा आहे का? शासनाने भूमिका घेतली म्हणजे त्याचा अंमल झाला पाहिजे या मताचा मी असतो. म्हणजे शासनाची भूमिका परीक्षा होणार तर ती व्हायला हवी असं आपलं म्हणणं. शासनाने एकदा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढं मला माहिती आहे. दुसरं प्रवीण गायकवाड सुद्धा संभाजीराजांच्या भूमिकेवरती टीका करतायत. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रात एक भूमिका घ्यायची आणि परत राज्यामध्ये एक भूमिका मी घ्यायची. कोणाच्या भूमिकेवरती भाष्य करत नाही. थँक्यू. जजमेंट माझं असणारं हा कोर्टावरतीच आहे. काळजी कोण, चीफ जस्टिस वरतीच आहे ते. पण आता हॉटेल बार रेस्टॉरंट सगळं सुरू झालंय, म्हणजे फोटो हे माझं म्हणणं आहे की 2 महिने अगोदरच हे सुरुवात झालं पाहिजे होतं. आणि मी ती मागणीच करतोय की नॉर्मलाइज करण्याची परिस्थिती सुरुवात करा. मान्य आहे की पहिल्यांदा पूर्णपणे भीतीचं वातावरण होतं. सगळेच घाबरले, माझ्यासकट मी सांगेन सगळेच घाबरले होते की कोरोना झाला म्हणजे स्मशानभूमीतच, दुसरा मार्गच नव्हता त्या ह्याच्यामध्ये. पण औषधं निघाली, डॉक्टरांनी प्रयत्न केले, रिसर्च त्याच्यावरती झालं आणि नॉर्मलाइज आता असताना झालेलं आहे. तर शासनाने सुद्धा आयुष्य नॉर्मलाइज करायला सुरुवात केली पाहिजे, हे माझं 2 महिन्यापूर्वीपासूनचं मत आहे. म्हणून आता कसं की पोटोबा सुरू झाला विठोबा कधी असं असं, कारण तुम्ही पंढरपूरमध्ये पण हा म्हणूनच मी म्हटलं ना की केंद्र शासनाने ऐकलं आमचं की मंदिरं ओपन करा, पण दुर्दैवाने राज्य शासनाला अधिकार नसताना राज्य शासन म्हणते की आम्ही हे करणार नाही, म्हणून तो व्हिडिओ मी रिलीज करतोय. चलो, थँक्यू. ठीक आहे, ते पण झालं का रे? हा सर, 1 to 1 करायचं उभं राहून प्लीज. चालेल ना रे, सगळे हे झालं. हा साहेब उभं राहून घ्या ना जरा. अच्छा उभं राहा. हा उभं राहून. अच्छा ते 1 to 1 करणार.